नोव्हेंबर ते जानेवारी हे हिवाळ्याचे 2-3 महिने आपल्याला आपल्या बागेतील रोपांची खूपच जास्त काळजी घ्यावी लागते. जी रोपं आता डॉर्मेन्सीमध्ये आहेत त्यांची काळजी तर घ्यावीच लागते, पण ज्या रोपांची आता बहरण्याची, ज्यांना आता फळं येण्याची वेळ आहे, त्यांची ही तितकीच काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. कारण आता हिवाळ्यात या रोपांवर एका उपद्रवी जीवाचा हल्ला फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ही कीड जर आपल्या रोपावर आली तर रोपाची पानं गळतात, कळ्या फुलत नाहीत. फुलांवर सुद्धा ही कीड दिसून येते. कळ्या पिवळ्या पडून गळून जातात. ही कीड अतिशय सॉफ्ट असल्याकारणाने त्यावर उपायही अगदी सहज करता येतो. पण ही कीड जर आपल्या रोपांवर एकदा आली तर तिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. काही वेळेला रोपांवर हिरवे, लाल, काळे किडे दिसून येतात. या उपद्रवी किड्यांना ॲफिड असे म्हणतात. हे ॲफिड नावाचे उपद्रवी किडे आपल्या रोपांच्या नवीन येणारी फूट, नवीन येणाऱ्या कळ्या यांच्यावर या ॲफिडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. गुलाब, जास्वंद यांसारखी फुलझाडं, भाजीपाल्याची रोपं, फळझाडं यांवरही या ॲफिडचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. ज्यावेळी वातावरण बदलीचा काळ असतो त्यावेळी या ॲफिडचा प्रादुर्भाव आपल्या रोपांवर होतो. पण नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये ही ॲफिड नावाची उपद्रवी कीड रोपांना जास्त प्रमाणात त्रास देते. ज्यावेळी वातावरणात बदल होत असतो त्यावेळी त्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना आपली रोपं थोडी कमजोर झालेली असतात आणि अशावेळी या ॲफिडचा त्रास आपल्या रोपांना होतो. ज्यावेळी ॲफिडचा त्रास आपल्या रोपांना होतो त्यावेळी ही कीड आपल्या लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागतो. कारण ही कीड नवीन आलेल्या कळ्यांना सूक्ष्म छिद्र करून त्या कळीमध्ये प्रवेश करून आपली संख्या वाढवण्याचे काम करतात. ज्यावेळी रोपावर आलेली नवीन कळी मलूल, निस्तेज दिसू लागते तेव्हा आपल्याला या ॲफिडचा प्रादुर्भाव झालेला लक्षात येतो. या ज्या नवीन कळ्या, रोपाला आलेली नवीन फूट असते ते भाग खूपच कोमल व नाजूक असतात, कारण ते रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे ही ॲफिड नावाची कीड या भागामध्ये शिरून तेथील पोषक द्रव्ये शोषून घेऊन स्वतःची वाढ करते. पण या ॲफिडचा प्रादुर्भाव जर आपल्या रोपांवर झाला तर जास्त काळजी करू नये, कारण घरगुती उपायानेच आपण या ॲफिडचा बिमोड करू शकतो. या ॲफिडचा ज्यावेळी आपल्या रोपांवर हल्ला होतो त्यावेळी तिचा नायनाट करण्यासाठी घरगुती कीटकनाशक म्हणून नीम ऑइल, गोमूत्र, मिरची लसणाची पेस्ट यांचा फवारा आपण करू शकतो. पण ही कीड जाईपर्यंत दर 4 दिवसांनी वेगवेगळा फवारा आपल्याला करावा लागतो, कारण एकाच प्रकारचा फवारा केला तर ही कीड स्वतःचा बचाव करण्याची क्षमता विकसित करत असते.